मी काय म्हणते, एकदा आमच्याकडे बघून माफ करा आई साहेबांना. त्याही उपकार होतील साहेब तुमचे. अहो माझ्या पोरीला कोणी घर फोडणारी म्हणली ना तर लई डाचल माझ्या मनाला. आमच्या पोरीला घर फोडायला आम्ही नाही शिकवलं, माणसं जोडून राहायला शिकवलंय. आमची समजी शिकवणी चुकीची ठरल साहेब. इतक्या पटकन निर्णय नाही घेता येणार मला. म्हणजे मला माझ्या मुलाशी सुद्धा बोलावं लागेलच ना. तुमची अडचण कळते मला. मी विचार करतो त्या. चालेल, काय असेल ते कळवा. नक्की 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 कळव. ताई जरा हळदी कुंकू द्याल का? हा आणते. नाही, पहिल्यांदाच लेकीच्या घरी येतोय म्हणून मोकळ्या हाताने कसं यायचं, म्हणून लाडू आणि वटीचं सामान आणि ब्लाउज पीस आणला होता. हो लावा लावा. देवा देवा, तुझ्या कृपेमुळेच होतंय हे सगळं. मेसेज आलाय, म्हणजे नवीन नाहीये, जुनाच. कॉंग्रॅच्युलेशन्सचा. पण लग्न झालं नाहीये हे कळलं. हे सगळं तुझ्यामुळेच होतंय देवा. अजून मेसेज येईल याची वाट बघते मी, पण पप्पू मेसेज पाठवत नाहीयेत आता, तेच बरं आहे. अगदी बाईल वेडेपणा नाहीच ना चांगला. मला चालणारच नाही तो. लग्न झालं नाहीये म्हणून मागे नको लागायला. मला आवडणारच नाही ते. देवा देवा, तुझ्या कृपेमुळे एवढं सगळं होतंय. तर आता माझ्या लग्नाचं जहाज धक्क्याला लागू दे. आम्ही दोघं एकमेकांचा हात हातात धरून या जीवनरूपी जहाजातून आध्यात्मिक पैलतीरी पोहोचू. आता सगळं नीट होऊ दे प्लीज देवा. पप्पूच माझ्या जीवनाचं दुसरं चाक आहे. लग्नानं ही दोन्ही चाक एकत्र येऊन आमचा आध्यात्मिक प्रवास लवकरात लवकर सुरू होऊ दे देवा. हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे. लोक बघतायत लोक. बघू देत, कळू देत ना लोकांना की तुमच्या चिरंजीवाने काय दिवे लावलेत ते. वाटोळं केलं तुम्ही माझ्या लेकाचं. देव कधीही माफ करणार नाही तुम्हाला. माझा घेतला तुम्हाला. तुमचे हाल सुद्धा नाही. सगळ्यांसमोर जीव देते मी. सगळ्यांच्या साक्षीने मी एकटी नाही मरणार. तुमच्या गळ्याला लावून जाईल. लक्षात ठेवा. काय करतील बाबा?
त्यांचं मतपरिवर्तन अवघड आहे. आईने एवढ्या चुका केल्या, तिला डिफेंड तरी कसं करणार? आणि बाबांशी फार वाद घालूनही चालणार नाही. पिंट्या म्हणतो तसा त्यांनी काही भलता सलता निर्णय घेतला, बापरे, मग तर खूप महागात पडायचं. बाबा आता इतके चिरडीला आलेत की त्यांना समजावणं शक्यच नाही. तरी सुनीताच्या आईबाबांचा मान ठेवला त्यांनी, तो खरंच चांगुलपणा आहे. पण मला नाही वाटत बाबा आईला इतक्या सहजासहजी क्षमा करतील. काय गरज होती आईला पण हा सगळा राडा करण्याची? आता पश्चाताप करून काय उपयोग? काय करू मी? श्रीशी बोलू का? म्हणजे बरं वाटेल मला. नाही नाही, पण नको. तो बिचारा कामासाठी गेलाय, त्याला उगाच टेन्शन नको. नकोच. त्याच्याशी आता काहीच बोलायचं नाही आहे किंवा सांगायचं पण नाही. तसंही तिकडे बसून काळजी करण्याशिवाय तो काहीच करू शकणार नाही. त्यापेक्षा नकोच ना, त्याला काही सांगायलाच नको. तो आल्यावर बघू. ऐक, तू मूर्ख आहेस का सुनीता? आता मी काय केलं? अगं पण आई बाबांना बोलवण्याची गरज काय होती तुला? म्या नाही बोलवलं रोन्या, तर स्वतःच्या मनानच आले. अगं पण आता आपलं सगळं ठरलंय ना. रोन्या, आमचे पाहुणे शेण घालतील आमच्या तोंडात. काय म्हणाले बाबा? ते म्हणले विचार करतो म्हणून. हे बघ सुनीता, माझे बाबा जितके चांगले आहेत ना तितकेच हटवाद आहेत. त्यांनी एकदा ठरवलं ना की नाते मी बदलू शकत ना माझी ताई. आणि आपल्या लग्नात आपल्या पाठीशी माझे बाबा उभे होते. आईने राडे केले होते, माहिती आहे ना? होय रोन्या. मग आईसाठी मी बाबांना कुठल्याही किमतीवर गमावणार नाही, हे लक्षात ठेव. इथं तुझ्या नातेवाईकांना काय वाटतं ना याच्यापेक्षा आपल्या लग्नात माझ्या पाठीशी उभं राहणाऱ्या माझ्या बाबांना काय वाटतं ना ते जास्त महत्वाचं आहे माझ्या. प्लीज असं काही करू नको जेणेकरून आपल्यात राडे होते. कळतंय? रोन्या, तू निघ, जा घरी. अरे पण कुठे जाणार आहेस? पप्पांकडे जाणार आहेस का ताईकडे जाणार आहेस? पप्पांकडे. मी ताईंना ठीक आहे सांगितलं. ठीक आहे, मी रिक्षा बघतो. हॅलो काय बायको? श्री, कसा आहेस तू? मी मस्त. तू कशी आहेस? मी पण छान आहे. आणि आमच्या बहिणाबाई? मस्त. बरं जानवी, चार्ट फॉलो करतेस ना? हो नक्की? हो श्री. हा. ए, आता किती वाजलेत रे तुझ्याकडे? आत्ता मध्यरात्र आहे. मग तू जागाच आहेस? अलार्म लावून उठलो. का? का काय? माझ्या बायकोचा दिवस असताना मला तिच्याशी बोलायला हवं. आणि माझा इथे दिवस असताना माझी बायको झोपलेली असते, तेव्हा उठवता येत नाही तिला, म्हणून. असं काही नाहीये रे श्री. तू तुझ्या सकाळी फोन केलास ना तरी चालेल. उठेन मी बोलायला. मला नाही चालणार. अरे असं काय? असंच आहे जानवी. आय मिस यू. आय मिस यू टू. अहो, चुकलं माझं. आता मी तिची माफी मागितली.
म्हणजे तू तुझ्या पापातून मुक्त झालीस का? मग तुम्ही सांगा ना मी काय करू ते माझं सांगून झालेलं आहे. अहो असं नका ना करू. म्हणजे तुम्ही मला मारा, घालून पाडून बोला. तुला ठाऊक आहे ते मी करणार नाही. मग काय हवी ती शिक्षा द्या ना. मी भोगायला तयार आहे. मी कोण शिक्षा देणार? तुझ्या कर्मानीच तुला शिक्षा मिळणार आहे. नाही चालेल, मला जी शिक्षा मिळेल ना ती चालेल मला. पण मला असं एकटीला टाकून जाऊ नका तुम्ही. अहो असं काय करता? माझंही वय झालंय हो आता. तुझ्या वागण्यातून वाटत नाहीये ते. एक संधी द्या मला. बघा मी दाखवून देईन तुम्हाला. आता तू नाही, मी दाखवणार आहे. तमाशे कसे अंगलट येतात ना ते मी दाखवणार आहे तुला. म्हणजे कळेल कळेल. सायडा यार, बाबांना ना चिरडीला नको आणायला. नाही एवढ्या टोकाला नाही जाणार सगळं. काही झालं ना तरी मी आता बाबांच्याच बाजू. मी सुद्धा. फार चुकीचं वागले यार आई. ऐक ना, तू असं सारखं सारखं नको बोलूस. अगं पण खरं तेच बोलतोय. होतं असं कधी कधी. आता मी आईला कधीच माफ करू शकणार नाही. फार चुकीचं वागली यार ती. पिंट्या, आणि तिला काय वाटतं? ती हवी तशी वागेल आणि त्याचा आमच्यावर काही परिणामच होणार नाही. असं नाही होत नाणी. तिला नाही कळत ना, पण ते कळलंय तिला आता. ढोंग आहे का सगळं? मला नाही तसं वाटत पिंट्या. सायडा, ना ती एकटी राहू शकत ना ती जीव देऊ शकत. हो पण ते आता कळलंय ना आपल्याला. आता तर मला तिची भीती पण वाटत. पिंट्या, लाज वाटते तिची. पिंट्या प्लीज. तुला माहितीये ना ताईडा, साईत सगळेजण चिडवत असतात तिच्यावर. सतत सगळ्यांची भांडत असते. सगळे हसत असतात आपल्यावर. पण तिला ते समजूनच घ्यायचं नसतं. मला माहिती आहे ते. तर वेगळं होतोय ना आम्ही, तेच चांगलं आहे. पिंट्या काय झालंय तुला? बाबांनी त्यांचा निर्णय आता नाही बदलला पाहिजे. मला ताई बरोबर नाही राहायचं. अगं तू सारखं घोळवत राहिलास ना तर त्याचा त्रास तुलाच होणार आहे. आई नकोय मला आता. बरं बघू आपण. चल निघूया. बाबा काय म्हणतात ते बघूया. चल. एवढ्या सकाळी सकाळी का गेली ही? हो ना ग, काही न खाता पिताच गेली. पण आता निस्तरावं तर लागेलच ना तिला. त्याचं त्यांनी निस्तरावं ना. तिच्या डोक्याला कशाला ताप? अगं मोठी बहीण आहे म्हटल्यावर त्रास होणारच ना थोडासा. डोक्याला ताप आहे नुसता. जाऊ दे बेबी, तिला काय करायचं असेल ते करू दे. आपण आता मध्ये पडायचं नाही. जेवायला तरी घरी येणार आहे का? हो म्हणाली आहे येते म्हणून. कमाल आहे हा. तिचा नवरा इथे दिवसाचं शेड्यूल देऊन जातो आमच्या हातात आणि ही जाऊन बसते माहेरी. आणि तासाचे बदल टिपून ठेवायची जबाबदारी ही दिलीये आणि हिचा पत्ता नाही. कसं करायचं हे सगळं? आता तर मीच जात जाईन हिच्या बरोबर माहेरी. काय करणार मग? नाही बेबी, तू असं काहीही करणार नाहीयेस. मी बोलणार आहे तिच्याशी. बोल, पण घरी आल्यानंतर बोल. पण आता मी फोन करणार आहे तिला. बेबी, आधी आईंशी बोल आणि मग फोन कर. आई काय म्हणणार आहे ना ते मला माहितीये. हो बेबी, तरीही आईंची आधी बोल आणि मग काय हवं ते कर तू. अरे जानू, तू लवकर कशी आलीस आज? हो बाबा, आज सुट्टीच होती. आणि जावई बापू कधी येणार आहेत? येईल लवकरच येईल. अरे तू पण आलास? हो बाबा, फार काही काम नव्हतं आज. मी चहा टाकते सगळ्यांसाठी. हा जानू, तू कशाला? थांब, मी करते ना. तू करणार असशील तरच मी चहा घेईन. मी पण. आई राहू दे, मी करते. भूक पण लागली असेल ना? मी पोहे सुद्धा करते तुमच्यासाठी. अगं नको, कशाला? बाबा मला भूक लागली आहे म्हणून करते. बर करा. पिंट्या, मला तुझ्याशी जरा बोलायचंय. हा
आपण बाहेर जाऊया का मग? हो मलाही तेच वाटते. चल. ठीक आहे. आई पोहे आहेत ना घरी? आहे. तुला काय वाटतंय? बाबा तुम्हाला काय वाटतंय? मला नकोच आहे रे ती घरात. खरं तर मलाही. पण सुनीतासाठी 2 पावलं मागे यावं असं वाटतंय. नाही बाबा, त्याची काही गरज नाहीये. असं नाहीये रे पिंट्या. आता नवीन लग्न झालंय तुमचं. आपल्या घरात काही कोड कौतुक झालं नाही त्या मुलीचं, उलट अपमानच झाला. आता आपणही तिचं मन राखलं नाही तर नाराज होऊन जाईल रे बिचारी. पण बाबा तिला आईचा स्वभाव माहित नाहीये म्हणून असं म्हणते. आणि उद्या तिच्या वाट्याला आईचं हे वागणं सतत यायला लागलं ना, तेव्हा तिला असं वाटेल आपण तेव्हा असं बोलायला नको होतं. हे बघ, तिला जेव्हा जे काय वाटायचं असेल ना ते वाटू दे. तिला आत्ता काय वाटतं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. बाबा मला आई नको आहे आपल्या बरोबर आपल्याकडे. मला ती केव्हाचीच नकोय. मग आपण आत्ता मागे नको हटायला बाबा. प्रश्न तुझा माझा नाहीये पिंट्या. बाबा सुनीताला नंतर पटेल. आणि तिच्या आई बाबांचं काय? ते आवर्जून आपल्याकडे हे बोलायला आले. त्यांचाही मान राखला नाही आपण, असं नको ना व्हायला. पण म्हणून आई. मला तुझ्या भावना कळतायत पिंट्या. पण मला आपलं असं वाटतंय की नवीन संसाराची सुरुवात नवरीला दुखावून नको आहे. आणि तिच्या आई बाबांचं म्हणणंही रास्त आहे रे. काय चुकीचं आहे त्यांचं? आपला गोतावळा मोठा नाहीये, त्यामुळे आपल्या नाहीये लक्षात येणं. पण पाहुण्या रावळ्यांच्यात आपल्या मुलीवर दोष येऊ नये असं तिच्या आई बाबांना वाटतंय ते योग्यच आहे. कलाचा स्वभाव आपल्याला ठाऊक आहे. पण सुनीताच्या पाहुण्या रावळ्यांमध्ये तो माहिती असण्याचं काही कारण नाही ना. त्यामुळे तिच्या आई बाबांना जी भीती वाटते की घर फोडल्याचा दोषारोप आपल्या मुलीवर ठेवला जाईल, तो अगदीच अवाजवी आहे असं नाही वाटत मला. बाबा मग आईला अद्दल कधी घडणार? दरवेळेला काहीतरी होतं आणि आपण माघार घेतो दरवेळेला. ते कायद्यात म्हणतात ना, 1000 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका निरपराध्याला शिक्षा नको आहे. तसंच कलाचे 1000 गुन्हे यावेळी माफ करूया आपण. पण नव्या नवरीची इच्छा नको डावलूया. तिच्या इच्छेला मान दिला ना तर तिलाही या घरामध्ये संसारामध्ये काही किंमत आहे असं वाटेल. आणि राहिला प्रश्न कलाचा, तर तिच्यासाठी शेवटची संधी असते. ती सुद्धा तिला सहजासहजी नाही मिळणार. एक महादिव्य करायला लागेल तिला त्यासाठी. आणि ते करण्यात जर ती अपयशी ठरली तर मात्र आयुष्यभर तिला एकटं राहावं लागेल. पर्यायच नाही. जानू, ए जानू, ऐकते मी. काही बोलले का ग हे कशाबद्दल? माझ्याबद्दल? नाही. तुला काय वाटतं? कशाचं आई? तुला वाटतं मला नेतील ते? मला नाही सांगता येणार. सांग ना ग, पण तुझा अंदाज? आई मला नाही अंदाज बांधता येत. त्यांचं काही खरं नाही ग. खरंच एखादी गोष्ट डोक्यात घेतली ना ते कुणाच्या बापालाही ऐकणार नाही. पक्का हटवादी माणूस आहे. बरं हे तसे तर लेखही तसलाच.
पोरगा तरी कुठे धड आहे. माझ्याशी बोलत सुद्धा नाही तो, माहितीये का तुला? मी समोर दिसले ना की मला टाळून असा निघून जातो. बोल ना ग जानू, एवढं काय? अगं ऐक ना, त्या मुलीची माफी मागितली ना ग मी. मग त्याने काय झालंय? म्हणजे काय आता पायावर डोकं ठेवून माफी मागायची का? मग यांचं समाधान होईल का? मला नाही सांगता येणार आई. तू सांग की. नाही म्हणजे ऐकतात तुझं ते, तुझा शब्द मोडणार नाही. आई तू नेहमी असं करतेस. म्हणजे तू करून ठेवायचंस आणि मग मी निस्तरायचं. बरं त्या दिवशी मी तुला सांगते अगं आज चल आज चल, तर नाही, तिथेच सगळा तमाशा करायचा होता तुला. आणि आज कुठल्या तोंडाने तू मला सांगतेस ग की मी बाबांशी बोलावं? किती बोललीस ग तू त्या दोघांना साळी समोर? अगं त्या अख्ख्या साळी समोर थोडीशी तरी किंमत ठेवलीस त्यांची. आणि सुनीता, तिला तर कसपटाचीही किंमत दिली नाहीस तू आई. काय मिळवलंस तू हे असं वागून? साध्य काय केलंस सांग ना. बरं आता स्वीकारलंच ना सुनीताला. हेच जर तेव्हा केलं असतंस ना तर हे इतक्या थराला गेलंच नसतं आई.